हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे राणी जी आहे ती अंगणातल्या तुळशीकडे पाहते आणि तिच्या लक्षात येते की तुळशीला पाणी घातलं पाहिजे. म्हणूनच आता राणी तुळशीला पाणी घालण्यासाठी आलेली असते आणि पाणी घालत असते. तेवढ्यातच तिथे उर्मिला येते आणि उर्मिला लगेचच तो तांब्यात ढकलून देते. आणि त्यावेळी राणी उर्मिलाकडे पाहते आणि बोलू लागते की उर्मिलाताई, तुम्ही काय करताय? तर त्यावेळी उर्मिला बोलते की तुला कोणी सांगितलं या तुळशीला पाणी घालायला? तू कुणाला विचारलंस? हे बघ, इथली मालकीन मी आहे आणि मला विचारल्याशिवाय इथे काहीही करायचं नाही. तर राणी तिच्याकडेच पाहत राहते आणि इथे उर्मिला या गोष्टीचा खूप मोठा बाऊ बनवते. तर आता उर्मिला फक्त एक साधन शोधत असते, जो की मी यांचा अपमान कसा करू. तर आता राणी तिच्या तावडीत सापडली आहे. ती लगेच राणीला धक्का देते. राणी खाली पडते आणि बोलते की आता इथून पुढे काहीही करताना मला विचारून करायचं, कारण मी या घरची मालकीन आहे. मालकीन असल्यासारखं इथे वावरायचं नाही. तुला कुणीही सांगितलं नव्हतं या तुळशीला पाणी घाल म्हणून. तर त्यानंतर इंद्रा येतो आणि इंद्रा राणीला आधार देतो आणि उठवतो. तर त्यावेळी राणीच्या हाताला लागलेलं असतं. तर इंद्रा बोलू लागतो की तुम्ही हे सगळं का केलं? तर त्यावेळी आता इथे उर्मिला बोलते की माझ्यावरती आवाज चढवायचा नाही. तर तिथे तेवढ्यातच दादासाहेब येतात आणि बोलतात की माझ्या सुनावरती मोठ्याने आवाज चढवून बोलायचं नाही आणि मी ते खपून घेणार नाही. नोकराने आपली पायरी ओळखून वागायचं, समजलं ना? तोंडातून शब्दसुद्धा काढायचा नाही. तर आता इथे दादासाहेबांनी उर्मिलाची बाजू घेतल्यामुळे उर्मिलाला तर खूपच भारी वाटतं. तर त्यानंतर आता इथे उर्मिलाने तोंडाचा पट्टा सुरू केला. उर्मिला काय बाय ते बोलू लागली आणि त्यावेळी मालती आबा देखील तिथे येतात. मालती आबांना वाटतं की नक्की इथे काय घडलं आहे असं, की एवढा सगळा आवाज चालला आहे. रत्नाई, अजित, विक्रांत सगळेजण येतात आणि विक्रांत देखील हे सगळं पाहत असतो. विक्रांतला माहीत आहे उर्मिलाला काही ना काही करायला तर आवडतच असतं. तर त्यानंतर पुढे राणी बोलते की ताई, फक्त पाणीच तर घालत होते, त्यात काय एवढं? तर त्यावेळी उर्मिला बोलते की तुला सांगितलं ना, मला न विचारता माझ्या एका गोष्टीला हात देखील लावायचा नाही. आणि त्याच नंतर आता इथे ही जी उर्मिला आहे ती स्वतःच्या हाताने ती तुळस उपटून घेते. ती तुळस उपटल्यानंतर इथे मालतीलाही खूप वाईट वाटतं की हिने तुळस उपटली. तर ती देखील ते सगळं पाहत असते. आणि त्यानंतर आता पुढे ही जी उर्मिला आहे ती राणीला बोलते, आता मी जे सांगते ना ते करायचं. जा बागेतून जाऊन तुळशीचं रोप घेऊन ये. तर आता इथे उर्मिलाने ही तुळस उपटलेली असते आणि तुळस उपटल्यामुळे राणीला वाईट देखील वाटलेलं असतं, पण हिला काहीच त्याची किंमत नसते. तर त्यानंतर इथे तिला रोपटं घेऊन यायला सांगितल्यानंतर राणी लगेच जाते आणि तुळशीचं रोपटं घेऊन येते. तर त्यावेळी इथे सगळेजण राणीची वाट पाहत असतात. राणी ते रोपटं उर्मिलाच्या हाती देते. तर त्यावेळी उर्मिला लगेचच रत्नाईला पुढे बोलवते. उर्मिला बोलते की रत्नाई, पुढे या. पुढे आल्यानंतर रत्नाईच्या हातात ती तुळस देते आणि बोलते की रत्नाई, ही तुळस लावण्याचा मान तुमचा आहे. ही तुळस तुम्हीच लावा. असं ऐकून आता दादासाहेबांना, अजितला आणि विक्रांतला भारी वाटतं की हिने आपल्या रत्नाला मोठेपणा दिला. तर त्याचमुळे राणीला देखील छान वाटलेलं आहे की रत्नाईला त्या गोष्टीचा मान दिला म्हणून. तर आता आबा आणि मला ती पाहतच असतात आणि त्यानंतर उर्मिला बोलते की चला आता निघा, आता लागा कामाला. तर त्यावेळी अजित देखील बोलतो की आता खूप झालं हे सगळं, जा आणि कामाची वेळ झाली आहे, वेळेत कामाला हजर व्हा. तर आता इथे अजितने देखील सगळ्यांना वॉर्निंग दिलेली आहे. तर आता इथे राणी, आबा, मालती सगळेजण तिथून निघून जातात. इंद्रा राणीला पकडून घेऊन जातो कारण तिला लागलेलं असतं. जायच्या आधी उर्मिला सगळ्यांना एक धमकी देते. बोलते की सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे आणि माझ्या मनाविरुद्ध काही झालं तर मी एकेकाला या गेटच्या बाहेर फेकून देईन. तर आता इथे उर्मिलाने सगळ्यांसमोर धमकी दिलेली आहे आणि त्या धमकीचं इथं मालतीला खूप वाईट वाटतं की या उर्मिलाला ती किती जीव लावायची आणि आज ती तिच्याबरोबर काय करते आहे. तर आता अजित देखील बोलतो की चला निघा, आता खूप टाईमपास केला. आता सगळेजण जाऊ लागतात आणि इंद्रा जो आहे तो राणीला घेऊन जात असतो आणि त्याचनंतर उर्मिलाला त्यांचा अपमान केलाय म्हणून आनंद होत असतो. ती हसत असते. इकडे राणी आतमध्ये येऊन बसते आणि स्वतःच्या हाताला किती लागले ते पाहत असते.
तेवढ्या तिथे इंद्रा येतो आणि इंद्रा बोलतो की राणी खूप दुखतंय का? तर त्यावेळी राणी बोलते की नाही सर, थोडं दुखतंय. असं म्हटल्यानंतर इंद्रा जातो आणि थोडीशी हळद घेऊन येतो आणि त्या जिथे लागले त्या ठिकाणी तिला हळद भरवतो. तर त्यावेळी राणी थोडंसं त्रास झाल्यासारखं करते. इंद्रा लगेच त्याच्यावरती फुंकर मारू लागतो आणि इथेच त्या दोघांचा खूप छान असा रोमांस दाखवलेला आहे. तेवढ्यातच मालती बाहेरून म्हणत असते की हिला तिथे जाण्याची काय गरज होती, नाही ते उद्योग करण्याची. तर त्यावेळी आबा बोलतात की अगं मालती, तिने काय चुकीचं केलं? ती तुळस वाळून चालली होती आणि तिला ती पाणी घालायला गेली, त्यात तिचं काही चुकलं का? पण ही माणसंच अशी आहेत, त्याला आपण काय करणार, जाऊ देत ना, सोडून देते. तर आता मालती शांत बसते आणि थोड्याच वेळात आणखी इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जवळ असतानाच मालती बोलते की मॅडमचं आवरलं असेल तर 10 मिनटं झाली असतील तर आपल्याला निघायचं आहे, नाहीतर तिथे गेल्यानंतर देखील आपल्याला टोमणे खावे लागतील, बोलणे खावे लागतील. तर आता राणी बोलते की सर, खरंच आता जर आम्ही दोघी उशिरा गेलो तर ते खूप बोलतील, त्यासाठी वेळ तिथे पोहोचावं लागेल. तर आता इंद्रा बोलतो की राणी, मला तुला अशा त्रासात नाही पाहवत. तर आता राणी बोलते की हे पहा सर, आता काही दिवस आहेत फक्त, आपण लवकरच सगळं काही मिळू. पण त्यासाठी मी ना आजच प्रयत्न करणार आहे की ते पेपर्स कसे मिळवता येईल. तर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण खूप छान हसत असतात, कारण इंद्रा बोलतो की हे बघ, त्या गोष्टीसाठी माझ्याकडनं तुला आशीर्वाद आहे. आणि राणी ही बोलली होती की मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. इंद्रा बोलतो की तुझी सगळ्या इच्छा पूर्ण हो, तथास्तु. असं म्हटल्यानंतर दोघेही जण हसत असतात. राणीला इंद्रा हसतोय हे पाहून खूप छान वाटतं आणि तिला हसत इंद्राला सतत हसताना पाहायचं आहे आणि त्यासाठी तिची खूप धडपड चाललेली असते, तिचे प्रयत्न खूप चाललेले असतात. तर आता इकडे ती मालतीला सांगत असते की उर्मिला मॅडम वरती आहेत, एकदा की त्या खाली आल्या तर मला वरती जाऊन चेक करता येईल. आपण असं काहीतरी करू जेणेकरून आपला एक आवाज ऐकून त्या खाली येतील, आपण मोठ्याने ओरडून काहीतरी बोलू. तर त्यावेळी इथे मालती बोलते की हे बघ बाई, मी काय तुझं ऐकणार नाही, तुझं ऐकल्यामुळे नेहमीच माझं नुकसान होतं, त्यामुळे मी काय तुझं ऐकणार नाही. तर आता राणी बोलते की मालती मॅडम, तुम्हाला हे करावंच लागेल, नाहीतर आपल्याला जे करायचं ते साध्य कसं होईल, हे पहा. तर राणी जी आहे ती लगेचच मालतीला पुढे ढकलते आणि सांगते की बोला. तर मालती राणीवरती आवाज चढवून नाटकीपणासारखं बोलते. तर त्यावेळी दोघीही जण भांडत असतात एक विषय काढून. तर मालती म्हणत असते की तू माझ्या इंद्राच्या आयुष्यातून निघून जा, मला तू सून म्हणून मान्यच नाही आहे. तर त्यानंतर आता इथे राणी बोलत असते की हे पहा, मी जे मला काम दिले तेच करणार, तुम्ही जे मला काम सांगाल ते मी करणार नाही, ते काम तुमचं आहे ते तुम्ही करा. तर अशी भांडणं त्यांच्यामध्ये चाललेली असतात. तर त्यावेळी उर्मिला तिथे येते आणि बघू लागते की या दोघींमध्ये भांडणं चालली आहेत. तर आता ती म्हणते की बरंच आहे, म्हणजे या दोघींमध्ये आणखीनसुद्धा भांडणं होतातच. तर आता ती बोलते की चला आता बघायला पाहिजे. त्यानंतर उर्मिला पुढे येते आणि उर्मिला बोलते की काय चाललं हे सगळं, काय चाललं इथे, एवढ्या मोठ्याने का ओरडताय? तर त्यावेळी राणी सांगू लागते की पहा ना, मी माझं काम करते तरीसुद्धा यांचं म्हणणं आहे की मी ह्यांचंसुद्धा काम करू, मी कसं काय करेन ना, मला माझी खूप कामं आहेत. तर त्यावेळी आता इथे मालती बोलते की नाही, असं चालणार नाही, तू मला सांगितलं होतं की तिथं गेल्यानंतर तू मला हेल्प करशील, पण तू मला कसल्याही कामात मदत करत नाही, तर त्यामुळे हे काम तूच करायचं. तर त्यावेळी राणी बोलते की नाही, मी चालली आहे माझं काम करायला, मी वरती झाडू बिडू मारते आहे, तोपर्यंत तुम्ही खाली आवरून घ्या. तर असं म्हणत राणी जी आहे ती पटकन तिथून निघून जाते, कारण तिला कळतं आहे की उर्मिला खाली आली आहे. तर त्यावेळी आता इथे मालती आणखीनच बडबड करू लागते. तर उर्मिला बोलते की हे पहा, ते बडबड करणं बंद करा आणि मला मॅडम म्हणायचं, मला असं उर्मिला वगैरे म्हणायचं नाही हां, आधीच सांगून ठेवते, उर्मिला मॅडम म्हणायचं. आणि माझं डोकं दुखतंय, जा हे काम करण्याआधी मला चहा बनवा. असं म्हणत आता ती मालतीला चहा बनवण्यासाठी पाठवते आणि इकडे मालती तो पोछा मारायचा सोडून चहा बनवायला जाते. इकडे आता फॅक्टरीमध्ये इंद्रा काम करत असतो आणि तो समोरचा व्यक्ती कसा काम करतो हे बारीकाईने पाहत असतो. तो छणी आणि हातोड्याने दगडं फोडत असतो आणि इंद्राचं अगदी बारीक निरीक्षण चाललेलं असतं. काय माहिती आता त्याच्या डोक्यात काय प्लॅन आहे. तर आता इंद्रा असं उभं राहून ते काम पाहत असतानाच तिथे विक्रांत येतो
विक्रांत पाहतोय की इंद्रा फक्त उभा राहिला आहे आणि तो कुठलंही काम करत नाही आहे. तो पुढे जातो आणि इंद्राला बोलू लागतो की तुझं काय चाललंय नेमकं, तुला इथे काम करण्यासाठी आणलं आहे ना, तर मग कामच करायचं, असं इकडे तिकडे फिरत पाहायचं नाही, इकडे तिकडे बघत बसायचं नाही आहे, काम करायला लाग. तर आता इंद्रा बोलतो की हे काम माझं नाही आहे. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ, या कंपनीतला बॉस कोण आहे, मी ना, तर मी जे सांगेन तेच करायचं, समजलं. तर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की ठीक आहे. तर लगेचच तो दगड उचलू लागतो आणि जाऊ लागतो. तर विक्रांत पुन्हा त्याला थांबवतो आणि बोलतो की बघ, आता कसं लाचार झालायस ना तू, मला सर म्हणायला सांगायचास, आणि आज बघ तुझ्यावर तीच वेळ आली आहे जी माझ्यावर होती. फक्त एवढंच होतं की आता तुला कष्ट करावे लागत आहेत आणि तू खूप लाचार झालायस. तर त्यानंतर आता इकडे विक्रांत तिथून निघून जातो आणि इंद्रा देखील त्याच्या कामाला लागतो. विक्रांत गेल्यानंतर इंद्रा पुन्हा येतो आणि त्या बाबांकडे पाहतो आणि बोलू लागतो की काका, मला ना तुमचं हे काम झाल्यानंतर संध्याकाळी ते छणी आणि हातोडा मिळेल का. तर त्यावेळी ते काका बोलतात की हो, का नाही, तू घेऊन जाऊ शकतो. इंद्राला हसायला येतं, त्याला आनंद होतो. पण इंद्राला हे कशासाठी लागत असतं हे आत्ता सध्याही कळत नाही आहे. तर राणी जी आहे ती आता हळूहळू विक्रांतच्या रूममध्ये पोहोचली आहे. तिला काहीही करून ते पेपर्स मिळवायचे असतात. ती आता एक एक करून एक एक फाईल चेक करत असते. तिला जे जे पेपर्स मिळत असतात ती वाचून पाहत असते की इथे ते प्रॉपर्टीचे, फॅक्टरीचे, घराचे पेपर्स मिळत आहेत की नाही. तर त्यानंतर इकडे ही मालती जी आहे ती किचनमध्ये असते आणि सगळीकडे नजर फिरवत असते, कोण वर जात आहे का आणि कोण नाही. जर कोणी वर जात असेल तर त्याला थांबवायला तिला हवं असं तिच्या डोक्यात तिने ठरवलेलं असतं. तर आता इकडे हा जो अजित आहे तो एकटाच बसलेला असतो आणि त्याच्या अचानक लक्षात येतं की त्याच्या फोनची बॅटरी लो झाली आहे. इकडे राणी सगळ्या फाईल्स हळूहळू वाचून पाहत असते, कुठेतरी तिला पेपर्स मिळतील अशी तिची आशा असते. सगळीकडे एक एक कोपरा ना कोपरा तिने पाहिलेलं असतो. तर त्यानंतर तिने पेपर्स देखील वाचले आहेत. इकडे आता हा अजित जो आहे तो जात असतो वरती आणि जाता जाताच इथे त्याला उर्मिला भेटते आणि तो लगेच बोलतो की वहिनी, दादाने माझे हेडफोन आणि चार्जर्स घेतलं होतं, तुम्ही पाहिले का, कुठे आहे ते. तर त्यावेळी आता उर्मिला बोलते की ते काय आहे ना, बहुतेक रूममध्येच असतील. तर आता इथे अजित बोलतो की ठीक आहे, मी जाऊन घेऊन येतो. इकडे राणी जी आहे ती पेपर चेक करतच असते, पण तिला कुठेही ते पेपर्स दिसतच नाहीत. एक एक पेपर्स ती वाचून अगदी बारीकाईने पाहत असते. तर आता इकडे मला ती म्हणत असते की राणी, ये पटकन बाहेर, जर हा अजित तिकडे वरती गेला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कारण ते हेडफोन विक्रांतच्याच रूममध्ये आहेत. तर आता इथे मला तिने एक जुगाड बनवलं अजितला थांबवण्यासाठी. तिने पटकन त्याच्यासाठी चहा बनवला. अजित वरती चाललेलाच असतो. तेवढ्यातच आता ती त्याच्यासमोर तो चहाचा कप आणि ती बशी घेऊन जाते. तर त्यावेळी अजित बोलतो की हे काय आहे, तुम्ही मध्ये का थांबलायत. तर त्यावेळी आता इथे मला ती बोलते की अजित, हे बघ ना मी तुझ्यासाठी काय घेऊन आले. तर त्यावेळी अजित बोलतो की नाही, नको आहे मला. तर आता अजित जो आहे तो रागाने तिच्यावरती ओढून बोलत असतो आणि त्यावेळी मला ती बोलते की अजित, असं का बोलतोय माझ्याशी, मी मोठी आहे ना, असं बोलतात मोठ्याशी. तर त्यावेळी अजित बोलतो की हे पहा, तुम्ही मोठ्या असताल पण मी तुम्हाला मानपान देणार नाही, त्यासाठी तुम्ही लायकच नाही आहात. तर त्यावेळी इथे मला ती बोलते की म्हणजे आम्ही तुमच्यासाठी काहीच केलं नाही का. तर त्यानंतर इथे मला ती बोलते की जाऊ देत, ते सगळं जाऊ देत, पण आल्याचा चहा आहे आणि तोही गरम गरम आहे, घे ना, तुला घशाला जरा बरं वाटेल. तर त्यानंतर मला ती बळचच त्याला तो कप देत असते आणि अजितला देखील माहीत झालेलं आहे की ही एकदा मला तो चहा पिऊनच वरती जाऊ देईल. म्हणूनच आता अजित बोलतो की हा पिल्याशिवाय मी वरती जाऊ शकत नाही का. तर आता मला ती बोलते की नाही, हा पिऊनच घ्यावा लागेल. तर आता अजित लगेचच तो कप उचलतो, सोफ्यावर जाऊन बसतो आणि तो चहा पिऊ लागतो. इकडे मला ती बोलत असते की राणी, अगं बाई ये ना पटकन, किती वेळ थांबतेस तिथे, पकडली गेलीस तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. इकडे राणीने एक ना एक पेपर चेक केलेला असतो पण कुठेही तिला ते पेपर सापडत नाही. राणी बोलते की कदाचित त्यांनी पेपर्स इथे ठेवलेच नसतील, कारण मी सगळं काही शोधलं आहे, ते पेपर्स इथेच नाहीत. तर आता इकडे अजितचा चहा पिऊन होतो आणि अजित वरती जायला लागतो आणि इकडे मालती आता त्याला थांबवू शकली नाही. तर आता तिला प्रश्न पडतो की ही राणी बाहेर आली असेल का.
तर इकडे राणी बाहेर आलेली असते आणि येऊन पाहते तर दादासाहेब काहीतरी नशा करत असतात. ते तपकीर ओढत असतात आणि राणी हे सगळं पाहते. तर त्यावेळी त्यांना ह्या नशेची सवय झालेली असते आणि राणी हे सगळं एका थोड्याशा फटीतून पाहत असते. तर त्याच वेळी आता जिन्यावरून अजित येतो. अजित येताना राणीला दिसतो. तिला कळते की आता अजितदादा इकडे येत आहेत म्हटल्यानंतर मला पाहतील. इकडे दादासाहेब ती नशा करून लगेचच बेडवरती आडवे पडतात आणि त्यांना झोप देखील लागते. राणी हे सगळं पाहते. दादासाहेबांमध्ये नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि ते असं का करतायत असा प्रश्न जो आहे तो राणीच्या डोक्यात पडलेला असतो. इकडे समोर अजितला पाहताच राणीने झाडू मारायला सुरुवात केलेली आहे आणि अजित जो आहे तो राणीकडेच पाहत असतो. तर त्यावेळी राणी बोलते की काय झालं अजितदादा, तुम्ही असं गोंधळून का पाहताय, काही बोलायचं आहे का? तर त्यावेळी अजित बोलतो की नाही, मला काय बोलायचे लायकी नसलेल्या माणसाबरोबर. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की हे पहा अजितदादा, तुमच्यासाठी आम्ही नाही पण आबांनी खूप काही केलं आहे. तुम्हाला लहानपणापासून त्यांनी सांभाळलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्याशी कसं वागता, तुम्ही त्यांना सॅल्यूट करायला लावता. तुम्हाला अशी वेळ येऊ नये पश्चातापाची. कधीतरी तुम्हाला पश्चाताप होईल. त्यासाठी मी सांगते की तुम्ही विचार करा की तुम्ही काय वागताय. तुम्ही असे नाही आहेत अजितदादा, पण तुम्ही असे झालायत. तर त्यावेळी अजित बोलतो की हे बघ, मला काय करायचे आणि काय नाही ते मला तू सांगू नकोस. राणी बोलते की ते नाही, पण दादासाहेब किती दिवसातून आले आणि मला सांगा ते एवढे दिवस कुठे होते. त्यांना तुमची एवढी काळजी होती तर एवढ्या दिवसातून त्यांनी एकदा तरी तुम्हाला भेटायला यायला पाहिजे होतं ना, मग का नाही आले ते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना विचारा आणि मग तुम्हाला कळेल की ते कुठे होते आणि त्यांचा तुमच्यावरती किती जीव होता. तर आता इथे हा जो अजित आहे तो बोलतो की मला त्यांना काही विचारायची गरज नाही, कारण मला माझ्या बाबांवरती पूर्ण विश्वास आहे. असं बोलून तो तिथून निघून जातो. तर आणि इकडे बोलते की काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे तर आपल्याला लवकरच सिद्ध करावं लागेल. तर आता आजचा भाग इथे संपतोय. पुढील भागात इथे दादासाहेब फोनवरती बोलत असतात आणि बाहेर कुणाला तरी हातवारे करून बोलवत असतात. तर आबा, राणी, इंद्रा तिथेच असतात. त्यांना पाहत असतात आणि बोलतात की हा तर फोनवरती बोलतोय आणि इकडे हातवारे करून कोणाशी बोलतोय. तर आता राणी बोलते की आणि खरं म्हणजे सगळे घरातच आहेत तरीसुद्धा हे कोणाशी बोलताय. तर त्यावेळी आता इथे सगळ्यांना प्रश्न पडतो आणि राणी बोलते की आबा, मला ना त्या घरात जरा विचित्र वाटते. दादासाहेबांबद्दल नक्कीच त्यांच्याबद्दल आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि तुम्हाला माहीत आहे का आबा, ते आज तपकीर ओढत होते. तर आता इथे आबाही बोलतात की काय तपकीर ओढत होता. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की हो आबा, आता तर आपल्याला लक्ष द्यावंच लागेल की खरंच हे दादासाहेब नकली आहेत का असली आहेत की फक्त ढोंग करतायत, नाटक करतायत प्रॉपर्टीसाठी दादासाहेब बनण्याचं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.